दशक 5वा, समास 6वा, शुद्ध ज्ञान निरूपण, ओवी 53 पासून पुढे. तर हेची दृढकरण करणे ह्याच्यासाठी आपल्या मनाने करावं असं समर्थ म्हणतात. पण त्यासाठी एक थोडीशी ओळ अशी आपण म्हणू शकतो की ज्या ठिकाणी आपली सुद्धा वेळ यायला पाहिजे. मग आपली वेळ ती भाग्याची येणं हे कशी येणार, त्यासाठी थोडंसं मनात सतत हे विचार ठेवले पाहिजे की सत्याचा शोध आपल्याला घ्यायचा आहे. आणि सत्याचा शोध घेणं म्हणजे कुठेतरी आज रवींद्र पाठकांचं निरूपण ऐकलं, त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आपण सद्गुरूंचा शोध घ्यायचा नाही, आपण सुरुवात करायची काहीतरी चांगल्या गोष्टीला. एखादा नियम ठरवायचा आणि त्या नियमाने जर वागणं ठरवलं तर त्याप्रमाणे बरोबर सद्गुरू आपल्या जीवनात येतात. आणि ही सत्य परिस्थिती आहे, सत्य गोष्ट आहे. हे आपण सुद्धा सगळे सांगू शकतो की आपली तयारी असल्याशिवाय सद्गुरू येत नाही. आपण बोलवण्याने सद्गुरू येत नाही, कारण ते सद्गुरू हे तत्व आहे. सद्गुरू हे तत्व आहे, ते तत्व अंगात असतं, चराचरात असतं. ते येण्यासाठी आपली तयारी पाहिजे. आपली जमीन सुपीक असल्याशिवाय सद्गुरू येत नाही. आणि एकदा का थोडी जरी आपण एक पाऊल पुढे केलं तर ते सद्गुरू धावत येतात म्हणे. आणि ज्या ज्या पद्धतीने आपल्याला शिकवायचं आहे त्या सगळ्या पद्धती त्यांना ज्ञात आहेत. ह्याला कुठे अडचणी कोणत्या आहेत आणि याला आता काय वाटतंय, याच्या मनामध्ये काय चिंता आहे, हे सगळं ते ओळखतात. आणि त्याप्रमाणे शिक्षा देत, कधी रागवत, कधी समजावत ते आपल्याकडून करून घेतात, असं म्हणणं आहे समर्थांचं या ठिकाणी. या नाव शिष्य आत्मज्ञान. आणि हे जे मिळणार आहे ते ज्ञान इतर कुणाचं नसून आत्म्याचं ज्ञान आहे, स्वतःच्या. मला सतत प्रश्न पडतो हा की आपल्याला ओळखायला इतका त्रास. म्हणजे आपण आपल्या आतल्याला ओळखत नाही, आपण वरच्याला ओळखतो आपल्या. हे म्हणायचं आहे समर्थांना या ठिकाणी. आपण वरचे कोण आहेत, 2 मिनिटं जरी शांत विचार केला आपण कोण आहोत, असा फक्त. कोणी सद्गुरू नाही आणि काही कोणी सांगत नाही ज्ञान. फक्त एक 5 मिनिटं आपण स्वतःसाठी बसलो आणि त्याच्यात विचारलं आपण कोण आहे, तर आपण प्रत्यक्षात खूप चांगले आहे. आपण प्रत्यक्षामध्ये सद्गुणी आहे, आपण प्रत्यक्षामध्ये हुशार पण आहे, आपण सगळे चांगल्या गुणांनी युक्त आहे. एखाद्याला मदत करायची इच्छा माझ्या मनात खूप आहे, याला पटकन पैसे देऊन टाकावे अशी मनामध्ये पटकन लालसा उत्पन्न होते, ते पण माझ्यामध्ये आहे. हे प्रत्येक जीवाला अनुभव घेता येतो. यासाठी वेगळी साधना करायची गरज नाही. 5 मिनिट तुला मनात काय वाटतंय, प्रत्यक्षात मला मी कशी आहे, प्रत्यक्षात मी खूप चांगली आहे. कधी कोणाला शिव्या द्यायला आवडत नाही, कधी कोणाचं उणेधणं करायला आवडत नाही आतल्या मला. आणि सतत आपण त्याच्या विरुद्ध वागतो म्हणजे आपण बुद्धीच्या अधिकाराखाली आहे, आपण हृदयाच्या अधिकाराखाली नाही. हा सरळ अर्थ त्या ठिकाणी निघतो. मूळ विचार करा. त्या कसाबला जेव्हा उत्तर विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की मला माझ्या आईची आठवण येते, मला हे सगळं करायचं नव्हतं, मला हे सगळ्या गोष्टी आवडत नाही. कोणत्या तरी कारणाने तो त्यामागे लागला. प्रत्येकाला हे नियम लागू नाही, कारण की काही काहींचा जन्मच त्रास देण्यासाठी असतो. जसा राक्षसांचा जन्म, रावणाचा जन्म जसा रामाने जन्म घ्यावा यासाठीच होता. त्या गोष्टी अपवाद सोडल्या तरी मूळ रूपामध्ये एखाद्या जीवाला जर प्रश्न विचारला तर तो प्रश्न जीव उत्तर देईल, मला खरंच चांगलंच आवडतं सगळं, म्हणून जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जे जे काही धन्य आहे, जे जे उत्तम आहे त्याचा दास व्हायला आवडतं. प्रत्यक्षात चांगलं म्हणावं असं वाटतं, प्रत्यक्ष इतरांना उपकार करावा असं वाटतं, प्रत्यक्षात प्रेम करावं वाटतं, अगदी झोकून देऊन प्रेम करावं वाटतं. एखादा कैदी वाट पाहायला लागलीच असं वाटतं, ह्यांनी असं का केलं असेल बरं, ह्यांनी असं करायला नको होतं, ह्यालाही शुभेच्छा आमच्या, याचं काहीतरी चांगलं असं मनात वाटतं. लागलीच बुद्धी म्हणते चुका किती केल्या आहेत, भोगणाऱ्याचं कर्माची हे बुद्धीचे बोलण्याचं. म्हणजे आपणही स्थूल आणि सूक्ष्म स्वतःला ओळखू शकतो. प्रत्येक जीव हा प्रयोग करू शकतो. कारण प्रयोग करून हे सिद्ध करणे शिक्षकाचं काम आहे. आपण स्वतःला प्रश्न विचारल्यावर कधीही असं चुकीचं उत्तर येणार नाही की मला वाईट करायला आवडत आहे, वाईट केल्याने आनंद झाला असा कोणताही जीव नसेल. आणि जो आनंदी वाटत असेल मला पश्चाताप नाही या गोष्टीचा, असं जरी तो वरवर म्हणत असेल तरी प्रत्यक्षात आतून त्याला माहिती आहे की ह्या गोष्टी आपल्याकडून चुकल्या आहेत. म्हणजे आपण कोणाचा अंश आहोत, चांगल्याचा, हे अंतर्मनाला माहिती आहे. त्यामुळे हे आत्मज्ञान आहे. म्हणजे यावरती इतकं निरूपण करण्याची आणि चर्चा करण्याची गरज काय, कारण आपण आपल्या स्वतःला ओळखण्यासाठी इतर कुणीच या गोष्टी सांगू शकणार नाही आपल्यावर. मी कितीही सांगितलं मी खूप हुशार आहे, इतरांनी मानो न मानो हा प्रश्न अवैयक्तिक आहे ना.
मला काय आवडतं हा वैयक्तिक प्रश्न आहे. आमच्या राशीला तर असं म्हटलंय, आमची जी वृश्चिक रास आहे माझी स्वतःची, त्याच्यामध्ये तर म्हणे सगळं रहस्य असतं यांचं जीवन. म्हणजे रहस्य म्हणजे काय, न सांगण्यासारखं काही नाही, सांगण्यासारखंही काहीच नाही. जय जय रघुवीर समर्थ. न सांगण्यासारखं काहीच नाही, वाईट काही केलेलं नाही. पण सांगण्यासारखं सुद्धा काय, आपण आपल्यासाठी जर जगलो तर काय सांगणार कोणाला. मी आज हे चांगलं केलं, हे सांगण्यासारखं काय आहे त्यात. त्याच्यामुळे सांगण्यासारखं काहीच नाही, न सांगण्यासारखं काहीच नाही. हे जेव्हा त्या राशी सांगणाऱ्या बाईनी जेव्हा सांगितलं, मला अतिशय पटलं. रहस्यमय रास, 8वी रास, आणि त्यातल्या त्यात हे काहीतरी ह्या गोष्टी संपवून खडतर आयुष्य घेऊन जन्माला येतात आणि शेवटी अगदी भगवत प्राप्ती करून घेणारी रास आहे. जर करायचं ठरवलं, सद्गुरूंची कृपा असेल आणि त्यांचं जर दृढीकरण झालं असेल तर ही रास हेही करू शकते. तसं तर कोणतीही रास आणि कोणताही व्यक्ती, त्यांनी सांगितलंय, कुणीही जन्माला आलेला जीव भगवत प्राप्ती करू शकतो. कारण भगवंताचा अंश आहे, त्याला फक्त कळायला पाहिजे, बाकी काहीच नाही. मग हे जे आत्मज्ञान आहे, आत्मज्ञानासाठी एवढी तळमळ. आजच दुपारी जेव्हा चर्चा झाली तेव्हा त्या म्हणाल्या, कशा काय अशा वळल्या इकडे तुम्ही. खरंच आहे, इतकं वेगळं आयुष्य सोडून अचानकप्रमाणे आत्मज्ञानाकडे आणि स्वतःचा विचार करणारी स्वार्थी व्यक्ती झाली कशी. हा स्वार्थ नसून परमस्वार्थ आहे आणि त्यांनीच फक्त आपलं कल्याण आहे, इतर कशानेही आपलं कल्याण नाही. हे सद्गुरूंच्या कृपेने मान्य झालं आहे आणि ते पटलंय. हाच तो तेवढा फरक आहे. असं प्रत्येकाच्या जीवाला होत असतं, हे माझं नाही सांगत आहे. हे प्रत्येक जीव ही गोष्ट करू शकतो. ज्याला ज्याला कळलं, ज्याने ज्याने हे ऐकलं, त्याला सगळ्यांना आणि मुळात तेच आवडत असतं. हे जे सांगतोय ना तेच आवडत असतं, बाकी सगळ्या गोष्टी मिथ्या वाटतात. हेच तर भगवंताचं वैशिष्ट्य आहे. ईश्वर अतिशय गोड आहे. येणे पाविजे समाधान, ह्यानी फक्त समाधान मिळतंय. ह्याच्या व्यतिरिक्त कशानेच समाधान मिळत नाही. आईबद्दल कळून माहिती नाही, आजोबांबद्दल कळून फायदा नाही, सद्गुरूंबद्दल कळून फायदा आपल्याला नाही. ते कळून आपल्याला आनंद होतो, पण स्वतःला काय फायदा आहे त्याचा. त्यांनी प्रत्यक्ष रामचंद्रांना पाहिलंय, त्यांनी प्रत्यक्ष हनुमंताला पाहिलंय, पण माझं काय. मी तर त्यांचे पाय सुद्धा मला स्पष्ट दिसत नाहीत डोळ्यांनी. असं जर माझी अवस्था असेल तर त्या ज्ञानाचा मला काय उपयोग. म्हणजे स्वार्थी होणं आवश्यक आहे. मी स्वार्थी व्हायला पाहिजे. परमस्वार्थासाठी माझा स्वार्थ असा उफाळून आला पाहिजे आणि सगळ्या गोष्टी सोडून फक्त मला माझ्या स्वतःच्या समाधानासाठी जगता आला पाहिजे. त्यासाठी आत्मनिवेदन आणि आत्मपरीक्षण झालं पाहिजे. भवभयाचे बंधन समूळ मिथ्या, त्यामुळे कशाचीच भीती राहत नाही. हे जे बंधन आहे त्या बंधनातून मुक्ती, आणि बंधनातून मुक्ती कोण देऊ शकतं, फक्त सत्य. सत्य काय आहे, मी आहे आणि मी ईश्वराचा अंश आहे असं प्रत्येक जीवाला वाटणे म्हणजे तो बंधनातून मुक्त होणे. जसा जो आकाशाचा ब्राह्मण होता, त्या ठिकाणी त्याला स्वतःचं ज्ञान होतं, इतर कशाचीही त्याला चिंता नव्हती, काहीही हो, त्याला कोणतीच आस नव्हती. पण ते जरा चुकीचं वाटलं की ह्यामुळे संसार चालणार नाही ना. त्याच्यामुळे संसार चालण्यासाठी त्या भावना आवश्यक आहे. पण भावना वाईट नाही, तीच भावना काही दिवस संसार केल्यानंतर तरी निदान भगवंताकडे वळावी ही इच्छा. कारण बिना भावनांचा माणूस जगू शकत नाही. आकाशाच्या ब्राह्मणाला मारणं कठीण झालं आणि जगणंही कठीण झालं. त्यापेक्षा उत्तम जगणे हा मार्ग त्यावरती उत्तम आहे. या नाव शिष्य आत्मज्ञान, येणे पाहिजे समाधान, भवभयाचे बंधन समूळ मिथ्या श्रीराम. खरंच असं ऐकल्यानंतर स्थूल देह वेगळा आणि मी वेगळी असं जेव्हा म्हणतो तेव्हा मरणाचं भय वाटेल का. आणि तसंही आपल्याला जाणवतं जर आपण आत्मपरीक्षण, कारण आत्मज्ञानाबद्दल बोलत असल्यामुळे आपण स्वतःचा विचार करणं आवश्यक आहे. म्हणजे समर्थ जे सांगतात ते समजलं आहे की नाही ते सांगण्यासाठी स्वतःची विचारशक्ती जागृत करणं आवश्यक आहे. त्या ठिकाणी आपण बघतो, होतो बालपणी किती चांगला, त्यानंतर आपल्यामध्ये झालेला जो बदल आहे तो बदल खरंच नाशाकडेच तर नेतोय आपल्याला, विनाशाकडेच नेतोय. हळूहळू पुढे पुढे काही दिवसांनी चालता सुद्धा येणार नाही, खाता सुद्धा येणार नाही, बघता सुद्धा येणार नाही. ह्या सगळ्या घटना जीवनामध्ये घडणारच आहेत ना. लहानपणी किती सुंदर होतो आणि आपल्या जीवाचा जीव तोच आहे, उलट त्यापेक्षा अधिक प्रगल्भ झाला, त्यापेक्षा हुशार झाला, त्यापेक्षा ज्ञान अधिक मिळालंय बालपणापेक्षा. पण बालपणासारखं आपल्याजवळ आता काय शिल्लक राहिलंय. म्हणजे हे सगळं मिथ्या. आपण कशाकडे चाललोय, वर्धमान जे जे चाले मार्ग रे क्षयाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. यात दोष कुणाचा आहे. हे जगाचं काम आहे
काल तर गुरूंबद्दल एक अतिशय सुंदर निवेदन, म्हणजे एक अतिशय सुंदर व्याख्यान ऐकलं. त्या ठिकाणी काही गोष्टी गुरु ज्या असतात त्या गुरूंच्या बाबतीत आपण म्हणतो हा गुरु असा, हा गुरु तसा. जो ब्रह्मज्ञानी गुरु आहे ना, ते गुरु ओळखणं कसं, ओळखायचे कसे, हे जे समर्थांनी सांगितलं त्यावरचं निरूपण त्यांनी अलंकारातून स्पष्ट केलं की आपण काही काही गोष्टी सोडून द्यायला पाहिजे आणि महत्त्वाच्या गोष्टी धरून ठेवल्या पाहिजे. एवढं जर केलं तर सद्गुरु तत्व आपण आत्मसात करू शकतो. त्यांनी वेगवेगळी उदाहरणं देऊन सांगितलं की सद्गुरू कसे ओळखायचे, सद्गुरूंच्या काय गोष्टी घ्यायच्या. जसं रामांचं वागणं आणि कृष्णाचं सांगणं घ्यायचं, तसं सद्गुरूंच्या कोणत्या गोष्टी आपल्यासाठी आवश्यक आहेत ते सुद्धा आपण आपल्या स्वतःनी ठरवायचं आहे. सद्गुरूंनी सांगितल्यानंतर कशातून आनंद होतो हे शेवटी स्वतः ठरवायचं. स्वतः ठरवल्यानंतर मग सद्गुरूंची कृपा त्यातून बरोबर अडथळ्यातून बाहेर काढून ते आपल्याला पुढे नेतात. त्यासाठी त्यांना वेगळं सांगायची गरज पडत नाही, कारण ते हृदयातच असतात. जय जय रघुवीर समर्थ. या नाव शिष्य आत्मज्ञान, येणे पाहिजे समाधान, भवभयाचे बंधन समूळ मिथ्या. इतकं मोठी गोष्ट सांगितली की कोणत्याही गोष्टीचं बंधन वाटत नाही. मग आणखी काय पाहिजे. आपण बंधनामुळेच अडकलो. आशा नाम मनुष्याणाम काचिदाश्चर्य शृंखला, बद्धा यया प्रधावंती, मुक्ता तिष्ठती पंगुवत. ज्या ठिकाणी मुक्त असतात ते तिष्ठत. आणि हे ठिकाणी म्हणतात की जे बांधले गेले आहेत ना ते पळतात. जे बांधले गेलेत ते पळतात. मग पळायचं का थांबायचं हा निर्णय प्रत्येक जीवाने घ्यायचा आहे. आणि जो तो घेतला तर त्याला त्याच्याजवळ स्वतःचं ज्ञान त्याला होणार आहे. आणि ते ज्ञान वेदांच्याही पेक्षा जास्त आहे. कारण अथातो ब्रह्मजिज्ञासा, अथातो जीवजिज्ञासा, अथातो आत्मजिज्ञासा, या तिन्ही गोष्टी या आपल्याला स्वतःच्या करायच्या आहे. मला काय म्हणायचं आहे पुन्हा पुन्हा की स्वतःबद्दल इतकं कठीण आहे ओळखणं आपल्याला. हाच मोठा प्रश्न पडतो. आपण स्वतःलाच ओळखत नाही, बाकी सगळ्यांना ओळखायचा प्रयत्न करतो. ते आपल्याला करायचं आहे. तोच 180चा टर्न. देह मी वाटे ज्या नरा, ज्या नराला असं वाटतं मी देह आहे. आता अजूनही एवढं सांगितल्यावरती समर्थ म्हणतायत की ज्यांना असं वाटतंय की आपण देह आहोत तो जाणावा आत्महत्यारा. आत्महत्या आपण केली नाही पण तरी आत्महत्यारा म्हणवून घेणार आहे. कारण की आपण आपल्या जीवाला देह मानतोय, प्रत्यक्षात हा देह नाही. मग सगळीकडे ती दृष्टी निर्माण होते. देह नाही, सूक्ष्म रूपाने मी आहे. सूक्ष्म रूप निघून गेलं की देहाला अस्तित्व नाही. हे ज्याला कळत नाही तो आत्महत्यारा आहे. किती मोठं ज्ञान आहे, किती परिपूर्ण ज्ञान आहे, किती संतोष देणारं ज्ञान आहे, किती समाधान देणारं ज्ञान आहे. म्हणून या सद्गुरूंना आणि सज्जनांना शारीरिक व्याधी जरी होतात तरी त्याचं त्यांना काही वाटत नाही. त्यांना शारीरिक व्याधी होतात, आपल्याला सांसारिक व्याधी होतात, आर्थिक व्याधी होतात, शारीरिक होतात. ह्या व्याधींना किती महत्त्व द्यायचं. दुःख आल्यानंतर 2 प्रश्न मी पहिल्यांदाच म्हटलं की दुःख आल्यानंतर 2 प्रश्न विचारायचे. ह्या दुःखाला मी कारणीभूत आहे का. हे जे दुःख आलंय माझ्यासमोर, ह्या जीवाला जे काही दुःख मला भोगावं लागतंय त्याला मी कारणीभूत आहे का. हा माझा पहिला प्रश्न होता दासबोध सुरू व्हायच्या आधी. जर काही दुःख आलं असेल जीवनामध्ये कधी काळी किंवा येणार असेल, येणार आहे, आलं होतं, त्याला मी कारणीभूत आहे का. त्याचं उत्तर जर हो आलं तर भोगण्याशिवाय पर्याय नाही. भोगावं तर लागणारच आहे. कारणीभूत आहे ना, उत्तर मिळालंय ना. जो स्वतःला प्रश्न विचारेल त्याला उत्तर मिळणार आहे. जर कारणीभूत आहे मी, दिसतंय स्पष्ट की ही चूक माझी कधी काय, पण हा आत्म्याचा प्रश्न आहे. आतमध्ये प्रश्न विचारायचा. इतरांच्या क्लॅरिफिकेशनची गरज नाही. चुकलंय ना, मग ती चूक भोगावीच लागणार आहे. आणि उत्तर आलं की माझा याच्याशी काहीही संबंध नाही, जन्मापासून ही गोष्ट मी केली नाही तरी माझ्यासमोर हे येत आहे, तर शरण जाऊन परमेश्वराला सांगायचं याचा जर माझा काही संबंधच नाही तर मी का भोगते. हे मागच्या जन्मीचं असेल. माझा आता काडीचाही याचा संबंध नाही. आता तू यातून सावर. दोन्ही पर्याय माझ्यासाठी उत्तम आहे तर भोगणे, नाही तर शरण जाणे. दोन्ही याच्यात पर्यायामध्ये आपल्याला सद्गुरू साथ देतात आणि त्यातून आपल्याला पार करतात. ह्याच्याबद्दल मामेकम शरणम व्रजे भगवंतांनी दिलेलं वचन आहे. मग ह्यावरती आपला विश्वास जर असेल तर दुःखातून तावून सुलाखून माणसं निघतात. हे दुःख म्हणजे खरं दुःख नाहीच.
हे जे दुःख येत आहे त्याच्याशी आपला संबंध असो किंवा नसो, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. हे ज्ञान, आत्म्याचं ज्ञान जेव्हा मिळतं, त्या संकटातून आपण बाहेर पडू शकतो. आणि ते संकट म्हणजे भवसागरातून पार पडत असताना ईश्वराचा हात आपल्याला जो चित्र दाखवतात, ते चित्र म्हणजे आपल्याला जणू भगवंतांनी पकडलंय असे स्वप्न पडायला हरकत नाही. देह वाटे मी ज्या नरा, तो जाणावा आत्महत्यारा, देहाभिमाने येरझारा भोगिल्याच भोगी. देहाभिमानामुळे या येरझारा आहे. देहाभिमान झाला, मी हा आहे, मी देह आहे, मी असा आहे, मी हा आहे, माझी प्रसिद्धी आहे, माझी बुद्धी आहे, माझा पैसा आहे. या सगळ्या गोष्टींनी जोपर्यंत करत राहील तोपर्यंत पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनरी जठरे शयनम. हे जे चालू आहे ना चक्र, ते चालू राहणार आहे. एकदा का मी देह नाही, म्हणजेच आपल्या स्वतःच्या बद्दल आत्मज्ञान जर आपण करून घेतलं तर आपल्याला या जन्मातून मुक्ती. आणि जन्मातूनच नव्हे, पुन्हा आपला जन्मच नाही पुन्हा. मग ही एवढी मोठी गोष्ट आपल्याला कशातून मिळणार आहे? हे शुद्ध ज्ञान. मग खरंच शुद्ध ज्ञान आहे ना हे जे ज्ञान आहे ते ज्ञान लहानपणी घ्या, मधल्या काळात घ्या, शेवटच्या काळात घ्या किंवा मृत्यूच्या अंतिम क्षणी घ्या. हे घेतल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. असो चहू देहा वेगळा, जन्मकर्मासी निराळा, सकळ आबाळ गोबळा सबाह्य तू. आजूबाजूला जे दिसतंय ते दृश्य ज्ञानामध्ये अडकण्याचं काही कारण नाही. मी महत्वाचा, माझं महत्वाचं नाही. मी सगळ्यातच महत्वाचा आहे. म्हणून तर नसता देह तर आज मला ही मुक्तीची शक्यता सुद्धा नाही. आजचा जो आनंद मिळतोय, अरे जेव्हापासून असं कळतं तेव्हापासून जो आनंद जीवनामध्ये येतो ना, तो असं जीवन संपू नये असं वाटतं या लोकांना. जीवन अतिशय सुंदर आहे असं म्हणतात. कारण सुख दुःखाचा लवलेशच नसतो. सुखही महत्वाचं नाही, दुःखही महत्वाचं नाही, आहे त्यात आनंद आहे. असं असेल तर बाकी सगळं जे आहे ना ते सोडून द्यायचं. ज्याचा काही देहाशी संबंध आहे ते सगळं मिथ्या आहे आणि मी खरा आहे. आणि मी कोण आहे? मी फक्त त्याचा अंश आहे. एवढं खरं. बाकीचं वरवरच्या, जसं आपण आपल्या स्वतःच्या वरच्या मजल्यावरून खालची जमीन बघतो, तसं सर्व साक्षीत्वानी या सगळ्या संसाराकडे, आपल्या मागच्या जीवनाकडे, आत्ताच्या जीवनाकडे बघता आलं तर माझं संपतं आणि मी उरतो. कोणाशीच नाही बंधन, कुणालाही बंधन नाही. भ्रांतीस्तव भुलले जन. बंधन टाकून सांगितलं नाही. रामानी जेव्हा जन्माला घातलं, म्हणजे ईश्वराने जेव्हा जन्माला घातलं, तेव्हा असं सांगितलं नाही यात तुम्ही रमून जा, यामध्ये तुम्ही रमा, असं सांगितलं नाही कोणी. आपोआप रमतो माणूस. खरंच आहे, खोट्या गोष्टीमध्ये लवकर रमतो माणूस, वाईट गोष्टी पटकन शिकतो माणूस. मायेमध्ये रमायला काही त्रास नाही, त्यामध्ये लवकर ज्या गोष्टी होतात. त्यामुळे मी ती कविता लिहिली होती ना की कठीण करायचं नवल घडावे गे माये. सर्वसाधारण जे करतात ते केलं तर नवल नाही. सर्वसाधारण दुर्मिळ गोष्टी केल्या पाहिजे. त्यांनी म्हटलं कुणाशीच नव्हतं बंधन, कुणालाच बंधन नव्हतं सांगितलं. तेच आपल्याला सांगितलं. आपला जन्म आईच्या पोटी जसं तसाच समर्थांचा त्यांच्या आईच्या पोटी झाला. बंधन मलाही नव्हतं आणि समर्थांनाही नव्हतं. जीवाला कोणतंच बंधन नाही की तुम्ही यामध्ये अडका. काही तर जीव असे म्हणाले, भागवतामध्ये सांगितलंय, मला जन्माला यायचं नाही. कारण काय? की मला जन्माला आल्यानंतर मला मायेमध्ये अडकावं लागेल आणि माया तुमची ग्रासेल मला जन्माला यायचं नाही. असं जेव्हा म्हटलं तेव्हा त्याला किती ज्ञान असलं पाहिजे पोटातच. पण त्याला कुणी सांगितलं? बंधनात राहायचं किंवा नाही राहायचं हे कुणी सांगितलेलं नाहीये. आपणच आपोआप न कळता त्यामध्ये पडतो. मग कोणाशीच नाही बंधन हा महत्वाची ओवी आहे. आणि प्रभ्रांतीस्तव बोलले, भ्रांती अशी होते की हे माझं, हे सगळे माझे, मी हे केलं तर आनंद मिळेल, या सगळ्यातच मला आनंद आहे, हेच खरं जीवन आहे. कारण 50-60 वर्ष तेच खरं दिसतं, हे खरं जीवन आहे. ही भ्रांती आहे. भ्रांती केव्हा संपते? जेव्हा एखादा असा प्रसंग घडतो आणि नश्वरता जीवनाची समजते, तेव्हा ती भ्रांती आहे असं कळतं. जन्मापासून नाव म्हटल्याबरोबर कसं पटकन ते लहान लेकरू बघतं, आपलं नाव घेतल्याबरोबर आपल्या आईकडे बघतं, की भ्रांती सुरू झाली म्हणतात समर्थ. शिकवलं नाही, बंधनात राहा असं शिकवलं नाही. कारण बंधमुक्त तो जन्म झाल्याबरोबरही होऊ शकतो. पण
मागचे संस्कार इतके असतात की आपल्याला ते खरं वाटतं, त्या भ्रांतीमध्ये आपण असतो. ते वाईट नाही. पण मला एक त्याच्यावरती एक थोडंसं म्हणायचं की ते वाईट काहीच नाही आहे, पण एखादा क्षण तरी असा यावा की सत्य स्वरूप संसाराचं आणि सत्य आपलं कळावं. हे शुद्ध ज्ञान आपलं चाललंय. संसार वाईट नाही, शिक्षण वाईट नाही, पैसा वाईट नाही, कोणते भोगही वाईट नाही, पण त्या भोगामध्ये किती बंधनात राहायचं हे कधी ना कधीतरी सत्याचं स्वरूप आपल्या समोर यावं, एवढी तरी प्रत्येक जीवाची आशा आहे. कोणाशीच नाही बंधन, भ्रांतिस्तव बोलले जन, दृढ घेतला देहाभिमान म्हणून या. म्हणून देहाभिमान. इतके हुशार असतात काही लोक, इतके इतके बुद्धिवान असतात की त्यांच्या बुद्धीला तोड नसते. घरामध्येच आमच्या इतके बुद्धिवान परंपरा सगळ्यांची होती. तर त्यांना म्हटलं, तुमचं जर इंग्लिश चांगलं आहे, तुमचं जर गणित चांगलं आहे, जर तुम्ही इंजिनियर झाले असता म्हणता, परिस्थिती नव्हती तर आम्ही इंजिनियर, असं जर तुम्ही म्हणता, तर काही कोणाला द्या ना ज्ञान स्वतःचं, वाया जे घालवताय त्याच्यापेक्षा. पण देहाभिमान इतका की मला येतंय, ह्यांना येत नाही, ह्यांना काय शिकवायचं, या मूर्खांना काय शिकवायचं, असं म्हणून कुणालाच काही दिलं नाही. हा देहाभिमान नाही तर काय. त्यांनी जर आतमध्ये डोकावलं असतं स्वतःच्या, कदाचित ज्याच्याबद्दल आपण बोलतो, हा अनुभव सांगते वेगवेगळे आपले, त्यामुळे आपण सुधारतो. आजच रामांच्या तोंडी एक वाक्य आहे की इतिहास आणि पुराण का वाचायचं, त्यांनी ज्या चुका केल्या त्या आपण करायच्या नाही. सीतेने जी चूक केली की लक्ष्मण रेषा मारली आणि तरी सुद्धा ती कोणत्या तरी कारणाने आलीच ना रावणाकडे, मग आपली लक्ष्मण रेखा ओलांडायची नाही. हे अशा काही गोष्टी आपण शिकायच्या. त्याच्यासाठी राम होते वाचवणारे, तो पुढे रावण जाणार होता. हे सगळं जरी खरं असलं तरी आपल्या जीवनात हा बदल आपण करू शकतो. त्यांनी म्हटलं, इतके हुशार आहात, इतकं सगळं ज्ञान आपल्याजवळ आहे, तर आपण द्यायला पाहिजे. पण जे मूर्ख आहेत त्यांना मी कसं देऊ. म्हणजे मूर्ख ठरवणारे हे कोण. कारण आपला जो देहाभिमान असतो तो आपल्याला काही गोष्टी करू देत नाही, आपली बुद्धी आपल्याला काही गोष्टी करू देत नाही. ह्याच्यातून आपण शिकायचं. कोणी कसंही असलं तरी आपण आपलं काम करायचं. हा महत्त्वाचा नियम आपण घरातल्यातून जरी शिकलो तरी आपल्याला आपलं ज्ञान मिळाल्यासारखं आहे. त्यांनी केलेल्या चुका उगाळत बसण्यापेक्षा आपण ती चूक न करणे हाच आत्मनिवेदनाचा प्रकार आहे. असे अनुभव प्रत्येक जीवाला आहे. निरूपण करायला स्वतःबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा प्रत्येकाचे अनुभव असतात. तुम्ही सगळे जरी बोलले तरी अशाच प्रकारचे अनुभव सांगाल. बोलणारी मी आहे, अनुभव सगळ्यांचेच आहे. त्याच्यामुळे आपण काय बोलतोय की आपलं आत्मनिवेदन, आपला मार्ग, ज्ञानाचा मार्ग, आत्मज्ञानाचा मार्ग असतो उघडा. बंधन कोणतंच नसतं. प्रत्यक्षात आपण ते जाणून घेत नाही. त्यांनी म्हटलंय की कोणाशीच नाही बंधन, भ्रांतिस्तव बोलले जन, दृढ घेतला देहाभिमान म्हणून या. देहाभिमान दृढ असा पक्का आहे, मी सोडणार नाही. त्यासाठी माझ्या एका भाचीचं उदाहरण सांगितलं होतं की ती भाची एवढीशी, जिचं नुकतंच लग्न झालेलं, आणि तिच्याकडे तिचा भाचा आला जेवायला, सारखा वर्षभर तिच्याकडे राहिला आणि व्यवस्थित तिने जेवू खाऊ घातलं तिला. नवीन लग्न झालेली मुलगी, जी 50च्या बाईला सुद्धा एवढं प्रेम नसेल जेवढं तिने त्या नवीन लग्न झालेल्या मुलींनी केलं. आणि शेवटी तिच्या नंदेने तिला काहीतरी वाईट म्हटलं की तुम्ही स्वार्थासाठी केलं काय ते, आता संसार म्हणलं की चालायचंच. इतकं सगळं करून जेव्हा तिला म्हटलं, मी म्हटलं तुला राग नाही आला, तू तिला उलटं नाही बोलली. तर ती म्हणाली, उलटं काय बोलायचं, मी तिच्यासाठी जेवूच नाही घातलं, मला वाटत होतं त्या मुलाला जेव घालावं म्हणून मी घातलं. म्हटलं अगं तुझ्यापासून सुद्धा या शिकण्यासारख्या गोष्टी आहेत की दुसरा काय म्हणेल याचा काही संबंध नाही त्याच्याशी. प्रश्न माझा आहे, जेव घालणे हा माझा आणि त्या मुलाचा प्रश्न आहे. तिथे नणंद आली कुठून, नंदींनी काय म्हणावं हा तिचा प्रश्न आहे, मी काय करावं हा माझा प्रश्न आहे. म्हणजे तिथे आत्मज्ञानाचं स्वरूप आहे ना हे सगळं, की मला आनंद मिळाला, देव बघतोय सगळं, ती मला काय म्हणते याच्यावरती मी अवलंबून नाही. माझ्या देवाला नैवेद्य दाखवून जर मी त्या बाळाला जेव घातलंय तर माझं पुण्य जमा होईल, आणि तिला वाईट म्हणून मिळवलेलं पुण्य मला वायाही घालवायचं नाही. याच्याहून सांगोलपणा संसारात सुद्धा काय, मग कोण संसाराला वाईट म्हणेल. ह्या सगळ्या अनुभवाच्या गोष्टी मोठे लोक सुद्धा शिकत असतात. ही कुठून शिकली, कोण शिकवत आहे तुला. बंधन कुणालाच नसतं. प्रत्यक्षात आपण कसं वापरतो, केव्हा वापरतो, आणि लक्ष सगळ्यांचं असतं त्या गोष्टीकडे, चांगल्या गोष्टींकडे. तर हे जे आहे ते कोणाशीच नाही बंधन ही ओवी, या ठिकाणी अगदी स्पष्ट बसतं. बंधन नाही टाकलेलं कोणाला, पण स्वतःहूनच आपण त्या बंधनात अडकतो रेशमाच्या किड्यासारखं. हा प्रश्न आहे. शिष्यांनी म्हणून काय करावं,
म्हणजे प्रत्येक समर्थ एक गोष्ट सांगतात आणि पुढे उत्तर देतात. शिष्या एकांती बसावे, हेच तर बोललो आपण, एकांतात बसायचं आहे. एकांतामध्ये बसल्यानंतर स्वरूपी विश्रांती सजावे, स्वरूपात विश्रांती घ्यावी, स्वरूपात विश्रांती घ्यावी, आनंद घ्यावा, समाधानाने राहावं, विचार करावा भूतकाळाचा, माणसांचा, इतरांचा, समाजाचा, प्रकृतीचा, ब्रह्मांडाचा, कोण कसं वागलं त्याचा, आपल्याला काय वाटतंय त्याचा, या सगळ्यांचा स्वरूपी विश्रांती घ्यावे. तेणे गुणे दृढावे परमार्थ हा, त्यामुळे परमार्थ आपल्या जीवनामध्ये उतरतो. परमार्थ, परमार्थ म्हणजे आता पुन्हा घंटी घेऊन देवाची पूजा, रुद्राला अभिषेक, असा अजूनही विषय आलेला नाही. 5वा दशक सुरू आहे, 5वा दशक सुरू आहे. म्हणून मला माझी आई म्हणायची की मला दासबोध फार आवडतो. अर्थात पूजा करत नव्हती अशी माझी आई, कट्टर पूजा करणारी, पण ती म्हणाली मला दासबोधासारखा ग्रंथ नाही. याचं कारण जीवन विद्या शिकवलेली आहे. हे जेव्हा शिकवलं आणि हे जे समजावून जर तुला सांगायचं असेल, जर तुला समजत असेल, आमच्या मामांची व्याख्यानं असायची याच्यावर, दासबोधावर, या कानाने ऐकायचं, त्या कानाने सोडून द्यायचं, अशी अवस्था. पण आता असं वाटतं त्यांनी तो अनुभव घेतला असेल. हा जो दासबोध त्यांच्या हाती पडला, जो आपल्या हातात आला, ते आपलं पूर्व पुण्य आहे. जेव्हा लक्ष नाही दिलं तरी कानांनी कुठेतरी ते जतन केलंय निश्चितच. आता हृदयात उतरायचा प्रयत्न आपण करतोय. तर एकांती बसावे म्हणतात समर्थ, म्हणतात एकांती बसावं. पूजा करताना एकांती बसलं तरी चालणार आहे, पण पूजा हा उपचार आहे आणि आत्म्याचा विचार करण्यासाठी एकांती आपल्याला जे आवडतंय ते करायचं आणि स्वरूपी विश्रांती सजावे. तेणे गुणे दृढावे परमार्थ हा, त्यामुळे परमार्थ दृढावतो, परमार्थ आपल्या जीवनामध्ये उतरतो आणि परम अर्थ म्हणजे स्वार्थ म्हणजेच निजस्वार्थ. जय जय रघुवीर समर्थ. स्वार्थ करणे वाईट आहे आणि निजस्वार्थ करणे अतिशय आवश्यक आहे. निजस्वार्थ म्हणजे आत्म्याला आवडतं ते आणि स्वार्थ म्हणजे देहाला आवडतं ते. आता 2 भाग सरळ स्पष्ट आहेत, देह आणि आत्मा. आत्म्याला जे आवडतं ते केलं तर तो आत्मा आयुष्यात कधी कुणाचं वाईट चिंतनही करू शकत नाही, याची गॅरंटी आहे. कुणाचाच आत्मा कुणालाच वाईट म्हणू शकत नाही, ही बुद्धी म्हणते. त्यामुळे परमार्थ जो आहे तो आतमध्ये सापडतो. आत्म्याने जे म्हटलं ते जर आपल्या बुद्धीने ऐकलं तर मनाचे श्लोक फळले. जय जय रघुवीर समर्थ. मनाचे श्लोकही म्हणायची गरज नाही जर मन असं परमार्थाकडे वळलं तर. या 5 ओव्यांमध्ये समर्थांनी कितीतरी पद्धतीने स्वतःकडे ओढलाय. आणि हे झाल्यानंतर मग जे तुम्हाला करायचं ते करा. जेव्हा स्वतःची ओळख झाली, स्वतःची ओळख झाल्यानंतर स्वतःचा आत्मा किती दिव्य आहे, किती तेजस्वी आहे, किती ऐश्वर्य संपन्न आहे, किती प्रगल्भ आहे, किती उदात्त आहे, किती सखोल आहे, याची जर आपल्याला कल्पना आली तर आपण आनंदात नाही का राहणार, आपण समाधानात नाही का राहणार. त्यामध्ये जसा समुद्रामध्ये शांत असतो, लाटा बाहेर असतात, बाहेरच्या लाटांनी समुद्रावर काहीच परिणाम होत नाही, जशा लाटा म्हणजे समुद्र नाही, समुद्र म्हणजे लाटा, हे जेव्हा समजतं तेच उदाहरण आपल्यासाठी आहे. आपला आत्मा जर शांत असेल, आपल्या आत्म्याला जर समाधान मिळालं असेल तर वरच्या या सुखदुःखांच्या लाटांचा त्या आत्म्यावर काय परिणाम होणार आहे. आणि जर परिणाम झाला नाही तर आपल्यासोबत आपलं काहीच जाणार नाही. जे जायला नको आणि जे जायला पाहिजे तेच आपल्या आत्म्यासोबत जाईल आणि ज्यामुळे आपली मुक्ती निश्चित आहे. हे आत्मज्ञान आहे. जसं असो जाऊ देहा झाला कोणासी शिष्या एकांती बसावे, स्वरूपी विश्रांती सजावे, तेणे गुणे दृढावे परमार्थ हा. त्यामुळे परमार्थ दृढ होतो. अखंड गळे श्रवण मनन. बाकीच्या सगळ्या गोष्टींचा कंटाळा येतो. आता आपण जेव्हा विचार करतो परमार्थाचा किंवा स्वतःचा, तेव्हा बाकी सगळ्या गोष्टी दुय्यम ठरतात, दासबोध महत्वाचा ठरतो. घरी सगळे हसतात आणि म्हणे आईचा जर दासबोध असेल तर आईला मग बरं नसतं असं काही नाही, हिला जायचं असतं असं नाही, भूक लागली असं नाही, ती बसते म्हणजे बसते, लाईट असो किंवा नसो ती बसते. म्हणजे हे जे आपलं प्राधान्य आतापर्यंत संसाराला देत होतो ते प्राधान्य आता इकडे वळलं ना. असं वळलं तर घरचे चिडवतात, हसतात. पण मला हे म्हणायचं आहे की एखाद्याचा जर ध्यास लागला तर लोक हसणारच आहेत. या सगळ्या गोष्टी घडणारच आहे, कारण त्यांच्यामधलं प्रेम अर्ध होत आहे की आईचं लक्ष आता दुसरीकडे कुठेतरी लागलं आहे. हे साहजिक आहे.
हेही त्यांचं एक प्रकारचं प्रेमच असतं. हसणं म्हणजे ह्याच्यात बाकी कॉम्प्रोमाइज नाही. तिला काही झालं तर ती करणार म्हणजे करणार. शुक्रवारी घरी आली तरी शुक्रवारी सुद्धा घ्यायला तयार असणार, कारण ते चिंतन मनन डोक्यात तेच असतं सारखं. असा जर ध्यास घेतला तर समर्थांची कृपाच म्हणावी लागेल, अन्यथा या गोष्टी शक्य नाही. अखंड घडे श्रवण म्हणून सतत दासबोध संपला की एखादं व्याख्यान ऐकायचं, एखादा व्हिडिओ ऐकायचा, एखादी पोस्ट करायची, एखादं लेखन करायचं, एखादी गोष्ट दिसली की तीच लिहायची. याला ध्यास नाही तर काय म्हणायचं. असा जर ध्यास लागला असेल अखंड घडे श्रवण म्हणून, तरीच पाहिजे समाधान, तरीच पाविजे समाधान, तरच समाधान मिळेल. जबरदस्तीचा मामला नाही. अभ्यास सुद्धा आपण जबरदस्ती केला ना तर त्याचे मार्क्स जसे पाहिजे तसे मिळत नाही. स्वतःहून जर एखादी गोष्ट केली तर त्याचा आनंद शब्दात वर्णन करता येत नाही. पूर्ण झाली या ब्रह्मज्ञान वैराग्य भरे अंगी. पूर्ण ब्रह्मज्ञान झालं तर अंगी वैराग्य आपोआप येतं. त्या ठिकाणी मारून मुटकून जबरदस्तीने कितीही दुःख आणि कितीही सुख त्यांनी जर फरक पडत नसेल तर त्याला वैराग्य म्हणायचं. ते वैराग्य अंगी भरतं म्हणतात, अंगी. आणि हे अंग कशाचं? स्थूल स्थूल अंग सगळं वाईट यांनी भरलेलं आहे. रक्त मांस म्हणजे बुद्धी, त्याला मिळणारं सगळं जे सामग्री आहे ना ती सगळी अशुद्ध आहे. अशुद्ध सामग्री सुद्धा वैराग्याने भरून जाते. ती सुद्धा अपेक्षा करत नाही की आम्हाला असंच पाहिजे आणि आम्हाला तसंच पाहिजे. म्हणून हे संत सज्जन असे शांत असतात. आश्रमामध्ये सुद्धा शांत असतात. त्यांच्यासोबत पशुपक्षी येतात, त्यांना त्यांचं प्रेम सगळेजण घेतात. याचं कारण आत्मिक शांती आणि त्यांचा जो ऑरा, ते काढतात ना फोटो, किती कोणत्या रंगाचा त्यांचा ऑरा आहे, तो ऑरा बघून पशुपक्षी सुद्धा त्यांच्याकडे येतात. ही त्यांची जी सात्विकता आहे ते म्हणजे त्यांचं वैराग्य. आणि जबरदस्तीने येत नाही. पान जसं झाडावरून गळतं तसं आपोआप त्यांचं संसारातलं लक्ष कमी होतं आणि देवाकडे त्याची वृत्ती जाते. शिष्या मुक्तपणे अनर्गळ. शिष्या, मी 4 वेळा वाचते, वेळ झालेली आहे. शिष्या मुक्तपणे अनर्गळ, करिसी इंद्रिये बाष्कळ, तेणे तुझी तळमळ जाणार नाही श्रीराम. विषयी वैराग्य उपजले, तयासीच पूर्ण ज्ञान झाले, मणी टाकेताची लाधले, राज्य जेवी श्रीराम. गोष्ट आहे त्या ठिकाणी, उद्या गोष्ट सांगते, मग गोष्ट सांगावी लागणार त्याची. मणी होता सिगटाचा, लोभ धरून या तयाचा, मूर्खपणे राज्याचा अभेर केला श्रीराम. एका शिष्य सावधान, आता भविष्य मी सांगेन, जया पुरुषास जे ध्यान, तयासीच तेची प्राप्त श्रीराम. म्हणून जे अविद्या सांडून धरावी सुविद्या, तेणे गुणे जगद्वंद्या, पाविजे शीघ्र श्रीराम. सन्यपाताचे निदुःखे, भयानक दृष्टीस देखे, औषध घेताची सुखे, आनंद पावे श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. घेताय का?